मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी भाजप शिवसेनेत मी काय करतो याची चर्चा असल्याचं सांगत उदयनराजे यांनी टोला हाणला। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीची परिवर्तन रॅली संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले। छगन भुजबळ यांनी देखील सरकारवर टीका केली। छत्रपतींच्या राज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता, मात्र आता कैद्यांसाठी जेलही सुरक्षित नसल्याची टीका छगन भुजबळांनी केली। बीजी कोळसे पाटील यांचं फर्ग्युसन महाविद्यालयातील भाषण पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलं। यावेळी कोळसे पाटलांनी लोकशाहीसाठी पाया समता आहे, ही लोकशाही खऱ्या लोकशाहीचा पाया खिळखिळा करते असं यावेळी आवर्जून म्हटलं। फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोळसे पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। चेंबूरपर्यंत आलेल्या अर्धनग्न शेतकऱ्यांचं 6 जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचल्यानंतर या शिष्टमंडळानं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची यावेळी भेट घेतली आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अर्धनग्न शेतकऱ्यांचं हे शिष्टमंडळ उद्योगमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात दाखल झालं। ठोस निर्णय न घेतल्यास 20 फेब्रुवारीला साताऱ्यातील नीरा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला। साताऱ्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला, मात्र सरकारनं त्यांना रोखलं। सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या बातमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केलंय। यात लोकमान्य टिळक यांना आगरकर जे सांगत होते ते आता पटत असल्याचं दाखवलंय। प्रथम समाज सुधारणा, त्यानंतर स्वातंत्र्य या आगरकरांचं मत टिळकांना पटल्याचं व्यंगचित्रातनं दाखवलंय। तर प्रशासन आणि कामगार जातीय संघर्ष अत्याचाराबद्दल या व्यंगचित्रातनं भाष्य करण्यात आलंय। दहिसर पश्चिम येथील लिंक रोडवरती महानगरपालिकेच्या ओपन मैदानाचं उद्घाटन युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं। मात्र क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल असे खेळ खेळण्यासाठी ओपन मैदान उपलब्ध नसल्यामुळे आता जे मैदान संस्थांकडे आहे ते अशा प्रकारे ओपन करून घेण्यात येतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला शिवाजी पार्कातील महापौर निवासस्थानी गणेश पूजन होणार आहे। हा समारंभ छोटेखानी असल्यानं पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आमंत्रित करण्याचा प्रश्नच नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित राहतील असं शिवसेनेकडनं सांगण्यात आलंय। महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आज नवीन बंगल्यात गृहप्रवेश झाला। भायखळा जिजामाता उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात आजपासून महापौर राहणार आहेत। माजी आमदार आणि नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असणारे पुष्पसेन सावंत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या व्यासपीठावरती ते जाहीर प्रवेश करतील। निवडणूक आचारसंहिता लागण्या अगोदर शिक्षकांची भरती राज्यात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। ते लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं आयोजित शिक्षण परिषदेनंतर माध्यमांशी बोलत होते। शिक्षकांची भरती करण्यासाठी जसे पात्र उमेदवार आतुर आहेत, अगदी तशाच पद्धतीनं सरकारही तयार आहे, मात्र काही संस्थाचालक न्यायालयात गेल्यानं या भरतीची प्रक्रिया थांबवावी लागल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। जेवणाच्या निकृष्ट दर्जामुळे रिफ्लेक्टरीत विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत जेवणाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली। नाशिकच्या पेठ रोडवरील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपोषण करत आंदोलनाला सुरुवात केली। गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय असा त्यांचा आरोप आहे। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावेळी ओबीसी समाजाचे बापूसाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। या मोर्चास ओबीसी महिला, पुरुष, युवक, युवती, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला। राज्यभर असे मोर्चे काढले जाणार असून मोर्चात माळी समाज भाजीपाला घेऊन रस्त्यावरती उतरलाय। ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आणखी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली। ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला 25 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्यात। नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये अनेक गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे। या 4 जिल्ह्यात 443 गावं आणि 1781 वाड्यांवरती शासकीय आणि खासगी अशा एकूण 499 टँक्सद्वारे पाणी पुरवठा केला जाईल। पुण्यात 4 लाखाहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचं समोर येतंय। L&T कंपनीकडनं व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक नळ कनेक्शनच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आलाय। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी प्राध्यापक ND पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। थोड्याच वेळात आंदोलनास सुरुवात होणार आहे। या आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले असून मोठ्या संख्येनं आंदोलक एक्सप्रेस वेवरती दाखल झाले। साताऱ्यात मांढर देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। देशभरात या यात्रेसाठी हजारो भाविक सहभागी झाले। 7च्या सुमारास देवीची पारंपरिक आरती करण्यात आली। महाभारतातील पांडवांच्या रक्षणासाठी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि मांढर देवी प्रकट झाली अशी देवस्थानची आख्यायिका आहे। मांढर देवीची ही यात्रा 10 दिवस असते। मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे खंडेराव महाराज यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यावेळी भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं परिसर दुमदुमला।
यावेळी यात्रेनिमित्तानं मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. अघोरी विद्याद्वारे तुमचा कुठलाही त्रास दूर करू शकतो असा एक भोंदू बाबा औरंगाबादच्या हर्सुल परिसरात सांगायचा. काही दुखत असेल तर ते नक्की कशामुळे दुखतं हे एक लिंबू कापून तो सांगायचा. चिखली शहरातील मोबाईल शॉपच्या मालकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवदास जेठे असं मालकाचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेजारील दुकानदाराला मोबाईल शॉपच्या शटरला कुलूप लावलं नसल्याचं समजलं. त्यानंतर या दुकानदारानं शटर उघडल्यानंतर शिवदास जेठेंनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. नागपुरात पुन्हा हत्या झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद शाबीर हाशमी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शाबीरचा मैत्रिणीमुळे कुटुंबियांशी वाद असल्यानं तो वेगळा राहत होता. महिलेसोबत झालेल्या भांडणातून शाबीरची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मनमाड रेल्वे स्थानकातील पार्सल अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या सतर्कता विभागातील तोत्या निरीक्षकाला आरपीएफनं पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं. मुरबाडमध्ये 2 वर्षांच्या मुलीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर येते. गेले 2 दिवस ही चिमुरडी बेपत्ता होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह घरातील पोटमाळ्यावरती सापडला. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथून अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीवेळी 3 दोन आरोपी फरार झाले. चंद्रपुरात जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव गाडीनं पोलिसाला चिरडलेल्या यात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना सूत्रांकडून जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळते. त्यानुसार बॅरिगेड्स लावून कारवाई करताना तस्करांच्या वाहनानं पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावरती बाईक आणि बस अपघात झाला. यात बाईकवरती बसलेल्या 4 एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं. मुंबई गोवा महामार्गावरती ट्रक आणि आराम बसमध्ये अपघात झाले. अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई नाशिक मार्गावरील राजनोली जंक्शन जवळ वाळू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. ट्रकचं स्टेअरिंग ब्लॉक झालं आणि हा ट्रक पलटी झाल्याचं कळत आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरती ट्रकचा अपघात झाल्यानं 3 तास वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला घेतल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. मुंबई गोवा हायवेवरती जिते गावाजवळ डंपरनं मोटरसायकलला धडक दिल्यानं मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर गावकऱ्यांनी डंपरच्या काचा फोडून रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे जिते आणि खारपाडा गावातील महिला तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. नंदुरबार शहरातील बेघर नागरिकांना हक्काचं घर मिळावं म्हणून पालिकेच्या वतीनं शहरात 2 ठिकाणी जवळपास 500 घरकुलं तयार करण्यात आली. ही घरकुलं तयार असून लाभार्थी निवडीसह आदी कारणांमुळे वाटप रखडलंय. आता वाटपाचा मुहूर्त सापडला असला तरी एक रक्कम भरण्यास सूट द्यावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे इथं भाऊसाहेब शामराव गायधनी यांच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरू असताना बिबट्यामारीची 5 पिल्लं कामगारांच्या निदर्शनास आली. बिबट्यामारीची 5 पिल्लं आढळून आल्यानं पळसे शिवारात बिबट्यामारीचा आणि पिल्लांचा वावर कायम असल्याचं दिसतंय. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये देशभरात 30,24,000 ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेतला. ही सुविधा सुरू झाल्यापासून आतापर्यंत याचा लाभ घेतलेल्या ग्राहकांची संख्या ही 40,70,00,000 झाली आहे. ट्रायच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याबाबत माहिती मिळते. निवडणुकीच्या रिंगणात एका नवीन आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियानं उडी घेतली आहे. निवडणुकीची पार्टी इश्यू बेस पॉलिसी नसून पॉलिसी बेस पॉलिटिक्स असल्याचं पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी म्हटलंय. वांद्रेवर सीलिंग जवळ डॉल्फिन आढळले तर रविवारी सकाळी मुंबई मॅरेथॉन दरम्यान सीलिंग जवळ हे डॉल्फिन आढळले. 350 वारसा हक्क भरती करा, ठेका पद्धती बंद करा, सफाई कामगारांच्या घरासंदर्भातील निर्णय तात्काळ घ्या अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि महात्मा गांधी सफाई कामगार संघटनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे आजपासून कल्याण महापालिका सफाई कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप कायम राहणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीनं घेण्यात आली.